सकाळी अशी सूर्योदयाने दिवसाची सुरुवात झाली. आज वावरात पाणी धरायची जबाबदारी होती माझी. मग माझ्या मदतीला शांबे आणि अश्विनी सुद्धा आली होती. मग मोटर चालू केली आणि पाईपाला मग पाणी आलं. त्याच्यानंतर मी पाणी धरायला सुरुवात केली. जिथं जिथं पाणी पोचत नाही तिथं जाऊन पाणी द्यायला लागतं. मग असं पाणी दिलं. सध्या उष्णता इतकी वाढली की दिवसाला 40 डिग्रीपेक्षा जास्त तापमान आहे. त्यामुळे दिवसाळी शेताला पाणी द्यायलाच लागते. नाही देऊन मोटरने ना असं शेतात पाणी येतं. पाटात थोडी घाण अडकली होती आणि त्याच्यामुळे काय होतं पुढं पाणी जात नव्हतं. मग मी पायानं असं साफ केलं. मग पाणी व्यवस्थित जायला लागलं. मग माझं बघून शांभई पण तसं करायला लागली. खरं तर तिला भिजायचं होतं, खेळायचं होतं. मग ते असे नवीन नवीन खेळ तिथं खेळायला लागले. मग मी काकडीच्या वावरात गेलो. तिथं गवत जास्त झालं होतं. त्यामुळे काय होतं काकडीला पाणी जात नव्हतं आणि काकडी सुकायला लागली होती. मग तिथलं गवत काढलं आणि झाडांना जरा आळी केली, तिथं भुसभुशीत केलं आणि मग त्याला पाणी दिलं. ताराला लई ताण लागली होती. मग ती ओरडत होती सारखी. मग तिला पाणी पाजलं. तेव्हा ती ओरडायची बंद झाली. दुपारी जेवण केलं आणि थोडा आराम केला. मग त्याच्यानंतर गेलो मग कांदे उपटायला. कांदे उपटून घरी आणले. मग त्याच्या अशा गड्ड्या बांधल्या आणि मग त्याला असं टांगून ठेवलं. असं टांगून ठेवल्यामुळं काय होतं त्याला चांगलं वार लागतं आणि ते सडत नाही. मग कामातून मोकळा झालो जरा नदीला गेलो. ही आमची भीमा नदी. हिच्या जेव्हा आम्ही शेती करतो. मग त्याच्यामुळे आम्ही तिला प्रत्यक्षात आईच मानतो. आणि आम्ही राहतो इथं गावाकडं ना, तर असं सगळीकडे बघा नदी, पक्ष्यांचे आवाज, असं सगळं नॅचरल वातावरण असतं. गर्दी नसते शहरासारखी. त्याच्यामुळे आम्ही इथं एकदम सुखी